गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्हाला तर माहितीच आहे की दिवाळी व्हॅकेशन सुरू आहे, तर आम्ही गावी आलेलो आहे. म्हणून आज म्हटलं संडे आहे आणि वेळ पण आहे, तर आपण गणपतीच्या दर्शनाला जावे. तर आम्ही आलो अंजनगाव सुरतीमधील बोराळा येथील गणपती मंदिरात. बघू शकता तुम्ही गणपती मंदिर किती मोठे आणि सुंदर आहे. आणि दर्शन घ्यायचं राहिलं आणि शिवची मस्ती सुरू झाली. मोठं ग्राउंड बघून धावणं सुरू केलं शिवने. आणि हे बघा, सुंदर अशी छान गणपतीची मूर्ती आहे. तिचे दर्शन झाले, तिथे छान असा फोटो काढला आम्ही. बघू शकता. आणि सर्व इच्छा इथे पूर्ण होतात. नक्की दर्शनाला या. त्याच्यानंतर आम्ही बोराळा येथे जानामाय माता मंदिर येथे गेलो. हे जागृत देवस्थान आहे. जो कोणी अंजनगाव इथे आलं तर नक्की बोराळा येथील मंदिरात जा आणि दर्शन घ्या. छान असं सुंदर मंदिर आहे आणि सुंदर अशी देवीची मूर्ती आहे. नंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि दिवाळीच्या पदार्थामधील मेन चिवडा तो आमचा बाकीच होता. तर ताईंनी आणि मी चिवडा करायला घेतला. ते एवढे सारं भाजणं आणि मिक्स करणं याच्यात आमचा भरपूर वेळ गेला. पण ठीक आहे, चिवडा फायनली छान झाला, ते तुम्ही बघूच शकता. आणि दिवाळीचा एक पदार्थ आमचा आणखी एक कंप्लीट झाला. आज आम्ही एकच पदार्थ केला होता, चिवडा. नंतर बाकीचे पदार्थ आणखी उद्या, कारण दिवस आहेत म्हटलं. नंतर आमचा टेस्टी असा छान चिवडा झाला, तुम्ही बघू शकता फायनली. आणि एवढा मोठा करण्यासाठी कारण आमची फॅमिली खूप मोठी आहे आणि परत सोबत आपण टिफिन वगैरे नेतो बाहेर गेल्या. तर आम्ही भरपूर चिवडा केला आणि छान असा चिवडा रेडी झाल्यानंतर काही तो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.